हाकललेली करोडपती पत्नी भाग 9। सकाळचे 8 वाजले होते। सायली, आर्यन आणि गोविंद जोशी त्या जुन्या हॉस्पिटलच्या दिशेने निघाले होते। वसंतराव राणेंच्या चिठ्ठीत लिहिलेलं वाक्य अजूनही सायलीच्या मनात घुमत होतं। जर कधी सत्य शोधायची वेळ आली तर जुन्या हॉस्पिटलच्या तळघरात उत्तर मिळेल। हॉस्पिटल अनेक वर्षांपूर्वी बंद झालं होतं। इमारत जीर्ण झाली होती। भिंतींवर धूळ साचली होती। सगळीकडे शांतता होती। इथे खरंच काही मिळेल का? आर्यनने विचारलं। सायली ठामपणे म्हणाली, बाबांनी ही चिठ्ठी विनाकारण ठेवली नसणार। ते तिघेही आत गेले। एका जुन्या कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांना तळघराचा रस्ता सापडला। तळघरात अंधार होता। जुन्या फाईल्स, कपाटं आणि तुटलेली उपकरणं पडली होती। सायली टॉर्चच्या प्रकाशात शोध घेऊ लागली। अचानक गोविंद जोशींची नजर एका लोखंडी कपाटावर पडली। त्या कपाटावर लिहिलं होतं, रेकॉर्ड्स 25 वर्षापूर्वी। सायलीचं हृदय जोरात धडधडू लागलं। कपाट उघडलं। आत अनेक जुनी रजिस्टर आणि फाईल्स होत्या। काही तास शोध घेतल्यानंतर त्यांना एक लहानशी सीलबंद फाईल सापडली। फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विशेष गोपनीय। सायलीने थरथरत्या हातांनी ती उघडली। आत काही मेडिकल रिपोर्ट्स होते, एक जन्मनोंद होती आणि एक पत्र होतं। पत्रावर हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांची सही होती। सायलीने वाचायला सुरुवात केली। नर्सरीतील आगीमुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, मात्र तपासानंतर आम्ही खात्री केली की बाळांची अदलाबदल झालेली नाही। सायलीच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद उमटला। म्हणजे ती खरोखरच वसंतराव आणि मृणालिनी यांची मुलगी होती। आर्यनने हसत तिच्याकडे पाहिलं। मी सांगितलं होतं ना? सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। पण त्याच क्षणी गोविंद जोशींनी फाईलमधील आणखी एक कागद बाहेर काढला। तो कागद पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला। हे कसं शक्य आहे? सायली घाबरली। काय झालं? गोविंद जोशींनी तो कागद तिच्या हातात दिला। त्या कागदात एक धक्कादायक नोंद होती। मृणालिनी राणे यांच्या अपहरणापूर्वी त्यांनी एका व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली होती। आरोपीचं नाव वाचता सायली स्तब्ध झाली, कारण ते नाव होतं विक्रम देशमुख। आर्यनच्या हातातून फाईल खाली पडली। बाबा! खोलीत काही क्षण मृत शांतता पसरली। सायलीला विश्वास बसत नव्हता। ज्या विक्रम देशमुखांनी तिला मुलीसारखं प्रेम दिलं, ज्यांनी नंतर तिची माफी मागितली, त्यांचं नाव या प्रकरणात कसं असू शकतं? तेवढ्यात फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला। फोटोमध्ये रुद्र सिंघानिया आणि विक्रम देशमुख एकत्र उभे होते आणि तो फोटो मृणालिनींच्या अपहरणाच्या काही दिवस आधीचा होता। आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता। नाही, हे खोटं असलं पाहिजे। सायली विचारात पडली। रुद्र खलनायक होता हे तिला माहीत होतं, पण विक्रम देशमुखांचं नाव या रहस्यात का होतं? तेवढ्यात तळघराच्या बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज झाला। कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून होतं। सायलीने बाहेर पाहिलं, पण तोपर्यंत ती व्यक्ती गायब झाली होती। दूर एका गाडीत बसलेला रुद्र मोबाईलवर हसत होता। शेवटी त्यांना ती फाईल सापडली। त्याचा माणूस म्हणाला, सर, आता ते विक्रम देशमुखांवर संशय घेतील। रुद्र हसला। आणि जेव्हा कुटुंबात अविश्वास निर्माण होतो तेव्हा युद्ध जिंकणं सोपं होतं। सायली समोर आता एक नवीन प्रश्न उभा राहिला होता। विक्रम देशमुख खरंच या कटात सामील होते की रुद्रने पुन्हा एकदा खोट्याचं जाळं विणलं होतं? आणि त्या फाईलमध्ये अजून कोणती गुपितं दडली होती? जुन्या हॉस्पिटलच्या तळघरातून बाहेर पडताना सायली, आर्यन आणि गोविंद जोशी तिघेही गप्प होते। फाईलमध्ये सापडलेलं नाव त्यांच्या मनात वादळ निर्माण करत होतं, विक्रम देशमुख। सायलीला विश्वास बसत नव्हता। ज्यांनी अलीकडेच तिची माफी मागितली होती तेच तिच्या आईच्या अपहरणाशी संबंधित असू शकतात। आर्यनच्या मनातही प्रचंड संघर्ष सुरू होता। एकीकडे त्याचे वडील, दुसरीकडे सत्य। घरी पोहोचल्यावर आर्यन थेट विक्रम देशमुखांच्या खोलीत गेला। विक्रम काही कागदपत्र पाहत बसले होते। बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे। विक्रमने त्याचा गंभीर चेहरा पाहिला। काय झालं? आर्यनने ती फाईल त्यांच्या समोर ठेवली। फाईल पाहताच विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला। ही फाईल तुला कुठे मिळाली? ते महत्वाचं नाही, मला सांगा, आईच्या अपहरणाच्या तक्रारीत तुमचं नाव का आहे? विक्रम काही क्षण शांत राहिले। त्यांच्या डोळ्यात
वेदना दिसत होत्या. आर्यन, सत्य काय आहे? विक्रमने दीर्घ श्वास घेतला. हो, त्या तक्रारीत माझं नाव होतं. हे ऐकताच आर्यन हादरला. म्हणजे तुम्ही दोषी होतात? नाही, विक्रम मोठ्याने म्हणाले. मी निर्दोष होतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या काळात मी आणि वसंतराव एकत्र व्यवसाय करत होतो. रुद्र आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने काही बनावट पुरावे तयार केले आणि मृणालिनींना वाटलं की मी त्यात सहभागी आहे. आर्यन शांतपणे ऐकत होता, पण नंतर त्यांना सत्य समजलं. मग त्यांनी तक्रार मागे घेतली. हे ऐकून आर्यन थोडा शांत झाला. मग त्या फाईलमध्ये तक्रार आहे, पण तक्रार मागे घेतल्याची नोंद का नाही? विक्रमच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. कारण कोणीतरी ती नोंद हटवली आहे. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. रुद्र, विक्रमने मान हलवली. माझा अंदाज आहे. दुसरीकडे सायली तिच्या आईजवळ हॉस्पिटलमध्ये बसली होती. मृणालिनींची प्रकृती थोडी सुधारली होती. सायलीने त्यांना ती फाईल दाखवली. फाईल पाहताच मृणालिनी शांत झाल्या. आई, विक्रम काकांचं नाव यात का आहे? मृणालिनी काही क्षण विचारात पडल्या. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, मी ती तक्रार केली होती. सायली स्तब्ध झाली. मग मला सत्य समजलं. विक्रम निर्दोष होते. विक्रम निर्दोष होते. त्यांनी मला अनेकदा सावध करण्याचा प्रयत्न केला होता. मृणालिनींच्या डोळ्यात जुन्या आठवणींची वेदना दाटली. पण त्यावेळी मी रुद्रच्या जाळ्यात अडकले होते. त्याने माझ्यासमोर असे पुरावे ठेवले की मला विक्रमच दोषी वाटू लागले आणि मी रागाच्या भरात तक्रार दाखल केली. सायली शांतपणे ऐकत होती. मग एका रात्री मला सत्य समजलं. रुद्रच या सगळ्याच्या मागे होता. मी तक्रार मागे घेण्यासाठी निघाले, पण त्याच रात्री माझं अपहरण झालं. सायलीच्या अंगावर काटा आला. म्हणजे रुद्रला भीती होती की सत्य बाहेर येईल आणि म्हणूनच त्याने मृणालिनींना कायमचं गप्प करण्याचा प्रयत्न केला होता. आई, म्हणजे विक्रम काका निर्दोष आहेत? मृणालिनींनी ठामपणे मान हलवली. हो, आणि त्यांनी शेवटपर्यंत आमच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सायलीच्या मनावरील मोठं ओझं हलकं झालं. त्या संध्याकाळी सायली आणि आर्यनने विक्रम देशमुखांना भेटण्याचा निर्णय घेतला. विक्रम हॉलमध्ये एकटे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सायली त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. काही क्षण कोणीच बोललं नाही. मग सायली म्हणाली, काका, मला सत्य समजलं. विक्रमच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. मृणालिनींनी सर्व सांगितलं. हे ऐकताच विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे? हो, मला माहित आहे की तुम्ही निर्दोष आहात. विक्रमचा बांध फुटला. बाळा, इतकी वर्ष मी या गैरसमजाचं ओझं घेऊन जगलो. रुद्रने माझ्याकडून मित्र हरवला, माझं नाव खराब केलं आणि 2 कुटुंब एकमेकांपासून दूर केली. सायलीने पुढे होत त्यांचा हात हातात घेतला. आता आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य नक्की बदलू शकतो. विक्रमच्या डोळ्यात अभिमान दाटला. त्यांना पुन्हा एकदा जाणवलं, जिला ते कधी काळी गावंढळ समजत होते तीच आज सर्वात मोठ्या मनाची स्त्री बनली होती. पण दुसऱ्याच दिवशी एक नवीन धक्का त्यांची वाट पाहत होता. सायलीच्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात अचानक आर्थिक गुन्हे विभागाचे अधिकारी पोहोचले. संपूर्ण ऑफिसमध्ये खळबळ उडाली. मॅडम, काय झालं? कर्मचारी घाबरून विचारत होते. अधिकाऱ्यांनी एक नोटीस पुढे केली. सायली राणे, तुमच्या कंपनीवर परदेशात बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप आहे. सायली स्तब्ध झाली. काय? आमच्याकडे तक्रार आली आहे. आर्यनने नोटीस पाहिली. तक्रारदाराचं नाव वाचून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तक्रारदार रुद्र सिंघानिया. रुद्रने पुन्हा एकदा नवा डाव टाकला होता, पण यावेळी त्याचा उद्देश फक्त सायलीची बदनामी नव्हता. त्याला सायलीला अटक करून तुरुंगात पाठवायचं होतं. त्याच वेळी रुद्र आपल्या ऑफिसमध्ये बसून हसत होता. सायली, आता बघ, तुझं साम्राज्य वाचवतेस की स्वतःला? पण त्याच्या लक्षात नव्हतं की त्याने यावेळी एक मोठी चूक केली होती. कारण त्याच्याच कंपनीतील एक जुना विश्वासू कर्मचारी आता सायलीच्या बाजूने उभा राहणार होता आणि त्याच्याकडे असा एक पुरावा होता जो रुद्रच्या संपूर्ण साम्राज्याला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकत होता. सायलीच्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात तणावपूर्ण वातावरण होतं
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत होते. कर्मचारी घाबरले होते. मीडियाला बातमी मिळाली होती. ऑफिसच्या बाहेर पत्रकारांची गर्दी जमली होती. मॅडम, आता काय होणार? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारलं. सायली शांतपणे उभी राहिली. सत्य आपल्या बाजूने आहे म्हणून घाबरण्याचं कारण नाही. तिच्या आत्मविश्वासामुळे कर्मचाऱ्यांना थोडा धीर मिळाला, पण आतून सायलीलाही काळजी वाटत होती. कारण रुद्रने यावेळी खूप मोठा डाव खेळला होता. त्याच वेळी रुद्र आपल्या आलिशान ऑफिसमध्ये बसून न्यूज चॅनेल्स पाहत होता. प्रत्येक चॅनेलवर सायलीची चर्चा सुरू होती. रुद्रच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आता बघ सायली, तुझं नाव, प्रतिष्ठा आणि व्यवसाय एकाच वेळी कोसळतील. तेवढ्यात त्याचा सहाय्यक आत आला. सर, एक समस्या आहे. रुद्रने कपाळावर आठ्या घातल्या. काय? रमेश गायब आहे. रुद्रच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसं झालं. काय म्हणालास? रमेश सापडत नाही? रुद्र खुर्चीतून उठला. रमेश हा त्याचा सर्वात जुना आणि विश्वासू कर्मचारी होता. त्याला रुद्रच्या अनेक गुपितांची माहिती होती. त्याला शोधा, आत्ताच. दुसरीकडे सायली आणि आर्यन एका गुप्त ठिकाणी पोहोचले होते. त्यांना एक अनोळखी नंबरवरून फोन आला होता. माझ्याकडे रुद्रविरुद्ध पुरावे आहेत, पण मला भेटायचं असेल तर एकटे या. त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रमेश. सायली आणि आर्यन एका जुन्या गोदामात पोहोचले. तिथे एक घाबरलेला मध्यमवयीन माणूस उभा होता. तुम्ही रमेश? हो. तो सतत आजूबाजूला पाहत होता, जणू कुणीतरी त्याचा पाठलाग करत होतं. माझ्याकडे वेळ कमी आहे. रुद्रचे लोक मला शोधत आहेत. त्याने एक जाड फाईल सायलीच्या हातात दिली. यात सर्व काही आहे. काय? बनावट व्यवहार, खोट्या कंपन्या, सायली राणेंविरुद्ध तयार केलेले खोटे पुरावे. सायली आणि आर्यन एकमेकांकडे पाहू लागले. हेच ते पुरावे होते ज्यांची त्यांना गरज होती. रमेश पुढे आला. मी अनेक वर्ष रुद्रसाठी काम केलं, पण आता त्याच्या पापांचा भाग राहायचं नाही. सायलीने विचारलं. तू अचानक आमची मदत का करतो आहेस? रमेशच्या डोळ्यात अश्रू आले. कारण माझा मुलगा, तो तुमच्या कंपनीत काम करतो आणि त्याने मला शिकवलं की सत्यापेक्षा मोठं काहीच नसतं. सायलीच्या मनात त्या माणसाबद्दल आदर निर्माण झाला. तेवढ्यात गोदामाबाहेर गाड्यांचा आवाज आला. रमेशचा चेहरा पांढरा पडला. ते आले. रुद्रचे लोक. क्षणात गोदामाभोवती अनेक काळ्या गाड्या थांबल्या. धिप्पाड माणसं खाली उतरली. त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि शस्त्र होती. आर्यनने सायलीला मागे घेतलं. तू फाईल घेऊन निघ. आणि तुम्ही? मी त्यांना थांबवतो. नाही, सायली ओरडली. पण वेळ निघून गेली होती. रुद्रचे लोक आत घुसले होते. त्यांचा नेता मोठ्याने ओरडला. फाईल द्या, नाहीतर कुणीही जिवंत जाणार नाही. गोदामात तणाव शिगेला पोहोचला. रमेश थरथरत उभा होता. सायलीच्या हातात ती फाईल होती जी रुद्रच्या साम्राज्याचा अंत करू शकत होती. पण अचानक रुद्रचा एक माणूस बंदूक उचलून रमेशकडे रोखला. शेवटची संधी. आणि पुढच्याच क्षणी धाड. बंदुकीचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. गोळी कोणाला लागली? रमेश वाचला का? आणि सायलीच्या हातातील पुरावे सुरक्षित राहतील का? धाड. गोदामात बंदुकीचा आवाज घुमला आणि काही क्षणांसाठी सगळे स्तब्ध झाले. सायलीने भीतीने डोळे मिटले. आर्यन तिच्यासमोर उभा होता. रमेश थरथरत होता. काही सेकंदांनी सायलीने हळूहळू डोळे उघडले. गोळी रमेशला लागली नव्हती. गोदामाच्या छतावरील लोखंडी पत्र्यावर ती आदळली होती. रुद्रच्या माणसांनी मुद्दाम इशारा दिला होता. पुढची गोळी चुकणार नाही. त्यांचा नेता ओरडला. रमेशच्या कपाळावर घाम आला. सायलीच्या हातातील फाईल पाहून ते पुढे सरकू लागले. आर्यनने एक पाऊल पुढे टाकलं. कोणीही जवळ येणार नाही. त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की काही क्षण सर्वजण थांबले. पण रुद्रच्या माणसांनी पुन्हा हल्ला केला. गोदामात झटापट सुरू झाली. आर्यन आणि काही सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचा फायदा घेत सायली आणि रमेश मागच्या दरवाजाकडे धावले. लवकर, रमेश ओरडला. दोघेही गोदामाच्या मागील बाजूने बाहेर पडले.
पावसाची जोरदार सर सुरू होती. सायलीने फाईल छातीशी घट्ट धरली होती, कारण त्यात फक्त पुरावे नव्हते, तर तिच्या न्यायाशी आशा होती. काही मिनिटांनी ते एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले. रमेशने सुटकेचा निश्वास सोडला. आता वेळ वाया घालवू नका. ही फाईल ताबडतोब वकिलांकडे द्या. सायलीने फाईल उघडली. आत अनेक कागदपत्र होती, पण त्यामध्ये एक लिफाफा वेगळा ठेवलेला होता. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, फक्त सायली राणेसाठी. सायलीने आश्चर्याने तो उघडला. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. त्या फोटोमध्ये वसंतराव राणे, मृणालिनी राणे आणि विक्रम देशमुख एकत्र हसत उभे होते. पण त्यांच्या मागे उभा असलेला एक व्यक्ती पाहून सायली स्तब्ध झाली. तो होता रुद्र सिंघानिया. आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच सर्वात मोठा विश्वासघात केला. सायलीच्या अंगावर काटा आला. रमेश गंभीरपणे म्हणाला, रुद्र कधीच बाहेरचा शत्रू नव्हता. तो तुमच्या कुटुंबाचा जवळचा माणूस होता आणि म्हणूनच त्याने सर्व काही उद्ध्वस्त करू शकलं. सायलीला आता अनेक गोष्टी समजू लागल्या. रुद्रला तिच्या कुटुंबाची प्रत्येक माहिती कशी होती, त्याने त्यांच्या व्यवसायावर अचूक हल्ला कसा केला आणि तिच्या आईचं अपहरण कसं घडवलं, कारण तो सुरुवातीपासूनच त्यांच्या आयुष्याचा भाग होता. तेवढ्यात आर्यन तिथे पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर काही किरकोळ जखमा होत्या. सायलीने त्याला पाहताच सुटकेचा निश्वास सोडला. तुम्ही ठीक आहात ना? आर्यन हसला. तुझ्यासाठी काहीही. सायलीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. रमेश दोघांकडे पाहत होता. तुम्हा दोघांना पाहून वाटतं खरं प्रेम अजून जिवंत आहे. सायली आणि आर्यन दोघेही लाजले. पण त्याच वेळी रमेशचा फोन वाजला. फोन पाहताच चाचा चेहरा गंभीर झाला. हे शक्य नाही. काय झालं? सायलीने विचारलं. रमेश थरथरत्या आवाजात म्हणाला, रुद्र उद्या देश सोडून जाणार आहे. काय? हो, आणि तो जाण्यापूर्वी त्याची सर्व संपत्ती परदेशात हलवत आहे. सायलीच्या चेहऱ्यावर संताप उमटला. म्हणजे तो पुन्हा एकदा न्यायापासून पळण्याचा प्रयत्न करत होता? आर्यन म्हणाला, आपल्याकडे फक्त एक रात्र आहे. उद्या सकाळी रुद्र निघून गेला तर त्याला पकडणं अशक्य होईल. सायलीने फाईल हातात घेतली. तिच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. नाही, यावेळी तो पळणार नाही. माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी त्याला शिक्षा मिळणारच. पण त्याच वेळी रुद्र आपल्या बंगल्यात बसून एक गुप्त तिजोरी उघडत होता. त्यातून त्याने एक जुनी डायरी बाहेर काढली. ती डायरी मृणालिनी राणेंची होती. रुद्र हसला. सायलीला अजून वाटतं की तिला सर्व सत्य समजलं आहे, पण खरी गोष्ट तर अजून बाकी आहे. डायरीच्या शेवटच्या पानावर एक असं रहस्य लिहिलं होतं, जे समोर आलं तर सायलीचं संपूर्ण आयुष्य पुन्हा एकदा बदलून जाणार होतं. ते काय असेल हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.